इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास इतिहासातील प्रकरण 5वे प्रसार माध्यमे आणि इतिहास या प्रकरणातील राहिलेल्या मुद्द्यांची माहिती देणार आहे। या प्रकरणामध्ये आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसार माध्यमांची आवश्यकता, प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रे या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या प्रकरणात जे घटक पाहिले होते त्याच्या पुढचा घटक आज आपण पाहूया, प्रसार माध्यमांची आवश्यकता। माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते। अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात। वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतात। लोकशाही अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात। दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली। जनतेला एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही। आपण पाहतो की वर्तमानपत्रात आपण बातमी वाचतो, आकाशवाणीवर बातमी ऐकतो, पण दूरदर्शन हे दृकश्राव्य साधन आहे। आज तर इतके चॅनल्स आहेत, ABP माझा, साम, लोकमत, झी 24 आणि हिंदी इंग्रजीसुद्धा जी घटना घडते त्याचं प्रत्यक्ष चित्रण आपल्याला पाहायला मिळतं, ते अधिक प्रभावी होतं। आखोदेखा हाल त्याला म्हटलेलं आहे, दृकश्राव्य साधन आहे। डोळ्यांनी पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, अशा प्रकारचं हे प्रभावी माध्यम आहे। सध्याच्या काळात करून पहा, तुम्हाला सांगितले की सध्याच्या काळातील विविध दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांची माहिती आपल्या मित्रांच्या गटामध्ये गटकार्य म्हणून लिहून काढायला सांगितलेलं आहे। अनेक वाहिन्या आहेत, अनेक वृत्तवेध मालिका वगैरे घेणारे अनेक चॅनेल्स आहेत दूरदर्शनवर, त्याच्या माध्यमातून आपल्याला हा एक उपक्रम दिलेला आहे करण्यासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढचा मुद्दा पाहूया, प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन। आपण प्रसार माध्यमं खूप आहेत, आता वर्तमानपत्र आहेत, आकाशवाणी आहे, दूरदर्शनवरच्या विविध वाहिन्या आहेत। मग या प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन करून घ्यावं लागतं। प्रत्येक वेळी वर्तमानपत्रामधून आपणा समोर येणारी माहिती वास्तवाला म्हणजे खऱ्याला धरून असेलच असं नाही, आपणास ती तपासून घ्यावी लागते। अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचं एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे। अनधिकृत म्हणजे ती बातमी अधिकृत नव्हतीच, खरी नव्हतीच, परंतु एक प्रसिद्ध उदाहरण आहे जगातलं। एक स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना, प्रकाशक म्हणजे छापणाऱ्या प्रकाशक कंपन्यांना विकल्या। आता हिटलर ही प्रसिद्ध व्यक्ती, ॲडॉल्फ हिटलर, या हिटलरच्या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी म्हणजे दैनंदिनी रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली, परंतु त्या रोजनिशा नकली असल्याचं सिद्ध झालं। यामुळं प्रसार माध्यमांमधून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते। म्हणजे वर्तमानपत्रात बातमी आली की ती खरीच आहे असं काही नसतं, ती एखाद्या वेळेस खोटीसुद्धा असू शकते। ते आपल्याला व्यवस्थितपणे जी माहिती मिळते प्रसार माध्यमातून ती वापरताना काळजी घ्यावी लागते। त्या बातमीच्या आधारे आपण असा दावा करू शकत नाही हे वर्तमानपत्रात आलं होतं म्हणून असं झालं नाही। वर्तमानपत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो त्या वर्तमानपत्रात जे प्रकाशक असतात त्यांचं नाव असतं, त्यात असतं की संबंधित बातम्या ह्या त्या यांच्या जबाबदारीवर ह्या बातम्या दिलेल्या
असतात. म्हणजे वर्तमानपत्रसुद्धा त्यामध्ये ते त्यांच्यावर सर्व काही जबाबदारी टाकत असतं. आता आपण अभ्यासणार आहोत संबंधित व्यावसायिक क्षेत्रे, म्हणजे प्रसारमाध्यम आणि त्याला संबंधित व्यावसायिक क्षेत्र काय आहेत ती बघूया. वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकापर्यंत पोहोचवायच्या असतात आणि हे काम करत असताना विद्यार्थी मित्रांनो बातमी मागची बातमी ही वर्तमानपत्रांना सांगावी लागते. अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशा स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात, तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत जाता येतं. म्हणजे आपण जर बातम्या कधी कधी बघितल्या तर एखाद्या चौकटीत तशाच प्रकारची घटना घडलेली असते काही वर्षापूर्वीची आणि तो इतिहास आहे, मग तो इतिहासाचा अभ्यास आहे. मग वर्तमानपत्रातील सदरांमध्ये म्हणजे येणाऱ्या माहितीमध्ये 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरे असतात. ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात. या प्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होत असते. म्हणून इतिहासाशी संबंधित मग अग्रलेख, लेख असतील, दिनविशेष असतील, आढावा घ्यायचा असेल, बातमी द्यायची असतील, अनेक सदरे असतील तर आपणाला हा इतिहासाचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरतो. वर्तमानपत्रांना कधीकधी विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदाहरणार्थ 1914मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले, त्याला 2014मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. त्या युद्धाचा सर्वंकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो. 1942च्या चलेजाव आंदोलनाला 2017मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा याच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात. त्यावेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो. आता उदाहरणार्थ आपली श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट आहे. या संस्थेला विद्यार्थी मित्रांनो आता 75 वर्ष झाली यावर्षी. मग यावर्षी 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव आपल्या संस्थेचा यावर्षी सुरू आहे. ऑनलाईन आता वक्तृत्व स्पर्धा होत्या, निबंध स्पर्धा होत्या, चित्रकला स्पर्धा होत्या. खूप प्रतिसाद चांगला मिळाला. आणि मग अशा या संस्थेचा जर 75 वर्षाचा आढावा घ्यायचं म्हटलं तर पाठीमागच्या काही घटना अभ्यासाव्या लागतात. आणि मग अशा वेळेला ज्यावेळेला संस्थेची बातमी माहिती वर्तमानपत्रातून द्यायची असते, चॅनलला द्यायची असते, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या इतिहासाची ही आवश्यकता असते. आणि ही वर्तमानपत्रांना मग अशा पद्धतीनं काही घटना अशा घडतात. आता इथं आपणाला दिलं की पहिलं महायुद्ध 2014मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. मग त्याची पुरवणी काढताना इतिहास माहीत असावा लागतो. 1942ची चलेजाव चळवळ 2017मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे त्या चळवळीचाच इतिहास पण माहीत पाहिजे. मग 75 वर्ष पूर्ण झाली, मग 2017 साली त्याच्यावर काही लेख आले असतील, विशेष पुरवणी काढली असेल, त्या पुरवण्यामध्ये मग पाठीमागचे फोटो ऐतिहासिक वगैरे द्यावे लागतात, त्याचा अभ्यास असतो. आता हे सुद्धा करून पाहायला तुम्हाला सांगितलं की वर्तमानपत्रे कोड्यांसाठी सुद्धा इतिहासाचा आधार घेतात. तुम्ही वेगवेगळी शब्दकोडी तयार करण्याचा प्रयत्न करून पहा. उदाहरणार्थ किल्ल्यांची नावं वापरून काही शब्दकोडी तयार करता येतील. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा खूप महत्त्वाचा विषय आहे. 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो. 1942च्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्रांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा असं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की 1942ची चळवळ चलेजावची चळवळ आहे. मग भूमिगत रेडिओ केंद्र म्हणजे आपल्या भारतामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यावेळेला सुद्धा प्रगत तंत्रज्ञान वापरून लोकांना बातम्या समजवण्यासाठी
भूमिगत रेडिओ केंद्र जी सुरू झाली होती त्यांच्या कामगिरीची माहिती ही आपण मिळवू शकतो शिक्षकांच्या मदतीने. हा इतिहास जाणून घेण्यासाठी महत्त्वाचा हा एक उपक्रम आहे. आकाशवाणीला सुद्धा काही विशेष कार्यक्रम प्रसंगी, जसं वर्तमानपत्रांना आहे, आकाशवाणीला आहे, तसं काही कार्यक्रम असे असतात की इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती किंवा पुण्यतिथी असेल, एखाद्या ऐतिहासिक घटनेला 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष किंवा त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणं देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो. तसं बघायला गेलं तर दूरदर्शन आणि इतिहासाचं जवळचं नातं आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे, जागृती करण्याचं महत्त्वाचं काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात. दूरदर्शनवरील रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका, तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला. रामायण, महाभारत यासारख्या मालिकांची निर्मिती करताना त्यावेळचं वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा यासंबंधीच्या जाणकारांच्या मदतीची गरज लागते. त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की पहिलं आता कोरोनाचा संसर्ग, कोरोनाची जी साथ आहे, महामारीची साथ जागतिक आहे, आपल्या देशानं सुद्धा अनुभवलं. पहिल्या लॉकडाऊनमध्ये हे होत असताना दूरदर्शनवर जी काही आपणाला मालिका पाहावयाला मिळाली, मग रामायण, महाभारत, श्रीकृष्ण वगैरे मालिका आहेत. तर रामायण ही त्या काळात प्रसिद्ध झालेली, आम्ही 10वीला असताना 88 साली बघितलेली, ती पुन्हा जवळजवळ 32-33 वर्षांनी पुन्हा मालिका झाली आणि त्यानं एक जागतिक रेकॉर्ड तयार केला की इतक्या लोकांनी ती मालिका बघितली. त्या मालिकेतली पात्र, वातावरण, त्यावेळची वेशभूषा, समाजरचना, परंपरा याचं खूप हे झालं आणि ती मालिका आजही इतकी प्रसिद्ध झाली. त्याला कारण त्यावेळची मांडणी कशी केलेली आहे, तो अभ्यास असतो एक, आणि त्या खूप बारकाईनं इतिहासाचा अभ्यास करून ती मांडणी करावी लागते. आधुनिक काळात डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री यासारख्या चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभराच्या इतिहासाचा खजिना आता प्रेक्षकांसाठी खुला केला गेलेला आहे. त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागांचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते. उदाहरणार्थ कर्तृत्ववान स्त्री पुरुष, खेळाडू, सेनानी अशा अनेक. त्याखेरीज वास्तू, किल्ले, साम्राज्यांचे उदय असतं, म्हणजे एखादं साम्राज्य असेल त्याचा उदय कसा झाला, अस्त कसा झाला, इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेने पाहतात. आपण दूरदर्शनवर हे सगळं पाहतो, डिस्कवरी चॅनल वगैरे, आणि या चॅनल्सवर फक्त भारतातीलच आपण माहिती घेत नाही तर जगातल्या अनेक भागातील तिथं चित्रीकरण करून ती माहिती आपल्याला घर बसल्या मिळते. खूप सादरीकरण असतं. कर्तृत्ववान स्त्री पुरुषांचं असतं, खेळाडूंचं असतं, सेनानींचं असतं, किल्ले आहेत, वास्तू आहेत, साम्राज्य आहेत, ह्या सर्वांची माहिती आपल्याला त्यासाठी मिळत असते. पण या सर्व क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज असते. तर या प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणामध्ये ही माहिती घेत असताना एक लक्षात घ्या की तुम्हाला इथं माहिती दिली की भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे. पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथावर आधारित ही मालिका होती भारत एक खोज, आणि श्याम बेनेगल यांनी ती मालिका दिग्दर्शित केली होती. या मालिकेनं प्राचीन काळ ते अर्वाचीन काळ म्हणजे भारताचा आपला या काळाचा प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहास त्यामध्ये मांडला होता. सखोल संशोधन आणि सादरीकरण
या पातळीवर ही मालिका खूपच सरस ठरली होती, यशस्वी झाली होती. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ म्हणजे त्याचा अर्थ, मौर्य कालखंड, तुर्क, अफगाण आणि मोगलांचं आपल्या भारतावर झालेलं आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशहांचं योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना या भारत एक खोज या मालिकेतून मांडल्या होत्या. आणि या मालिकेमध्ये नाट्य, लोककला, प्रबोधन माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ त्यांचं नाव प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. म्हणजे नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळं मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली. म्हणजे त्याचं खूप कौतुक केलं होतं की नेहरूंच्या रूपामध्ये हे कलावंत जे होते रोशन सेठ त्यांनी ही माहिती सांगितली होती. म्हणजे हे किती किती घटना आहेत, किती इतिहासाचा अभ्यास करावा लागतो, ती कशी मांडणी करावी लागते, यासाठी इतिहासाची खूप गरज असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणामध्ये आपण 5 घटकांचा अभ्यास केला. प्रसारमाध्यमांची ओळख, प्रसारमाध्यमांचा इतिहास, प्रसारमाध्यमांची आवश्यकता, प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्र. तर या प्रकरणाचं तुम्ही पुन्हा एकदा प्रकरण जरूर वाचा, त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि या प्रकरणावरील स्वाध्याय आपल्या इतिहासाच्या वहीमध्ये सोडवा. तुम्हाला हे प्रकरण नक्कीच कळलं असेल, आवडलं असेल. धन्यवाद.